दिल्ली बॉम्बस्फोटात सापडलेले दहशतवादी हे उच्च शिक्षित डॉक्टर होते. पण ज्यांना असं वाटतं की पैशासाठी किंवा गरिबीमुळे लोक दहशतवादी होतात, तर त्यांना शेअर करून नक्की सांगा की 1993 साली मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यात सापडलेला दहशतवादी याकूब मेमन हा चार्टेड अकाउंटंट होता. त्यानंतर मुंबईवरच झालेल्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्याकडे इस्लामिक स्टडीज आणि अरेबिक लँग्वेज या 2 मास्टरच्या डिग्री आहेत. अल कायदाचा ओसामा बिन लादेन ज्याने अमेरिकेवर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला केला, त्याच्याकडे इकॉनॉमिक्स आणि बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटिव्हची डिग्री आहे. आणि काही सोर्स तर असं पण सांगतात की तो सिव्हिल इंजिनियर सुद्धा आहे. त्याच्यानंतर अल कायदा ही संघटना ज्याच्या हातात गेली तो आयमन अल जवाहिरी हा सर्जन होता. आणि यांच्या हाताखालच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेवर हल्ला घडून आणला होता, त्यातला मेन दहशतवादी मोहम्मद आटा हा स्वतः आर्किटेक्ट होता. सोबत खालिद शेख मोहम्मद हा मेकॅनिकल इंजिनियर होता. यानंतर आयसिस जी संघटना आली तिचा लीडर अबू अल बगदादी हा स्वतः इस्लामिक स्टडीज मध्ये पीएचडी करून बसलेला आहे. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत. यांच्या आधी अनेक शिकलेले दहशतवादी आले आणि गेले सुद्धा. त्यामुळे प्रॉब्लेम गरिबी आणि अशिक्षितपणा नाहीचे, तर विचारसरणीचाच आहे, हे क्लिअर आहे.